अगं जरा हळू 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 बसून पी पाणी. अनु, कळलंय मला सगळं. काय म्हणत होता ते निदान ऐकून तरी घ्यायचंस की नाही? ती काय पद्धत झाली का वागायची? तो काय बोलत होता ते ऐकून तरी घ्यायचंस. अगं इतकी वर्ष वाट बघणं काय सोपं वाटलं तुला? कॉलेजमधलं प्रेम असं विसरतात माणसं. लग्न बिग्न करून मोकळी सुद्धा होतात. हा थांबला तर तूच विचार कर, त्याच्यासारख्या स्वभाव असलेल्या माणसाला आपल्या भावना व्यक्त करणं किती कठीण गेलं असेल. पण केल्या त्याने त्या. अगं तू काहीतरी उत्तर द्यावंस, काहीतरी बोलावंस म्हणून धडपडत होता तो, आणि तू तशीच निघून आलीस. तो हाका मारत होता, त्याला ओ सुद्धा दिली नाहीस. अपमान केलायस तू त्याचा. मी काय करायला हवं होतं अशी अपेक्षा आहे तुझी? बोलायचंच ना त्याच्याशी. कसं जमलं असतं मला आई? तुम्ही सगळे मागे लागला होतात की पट्याचं प्रेम त्याच्या आयुष्यात परत येत आहे, म्हणून मीही त्यात सामील झाले. त्याच्या मनातलं त्यानं त्या मुलीला सांगावं म्हणून आतुरतेनं वाट बघत होते मी. पण ती मुलगी मीच असेल हे मला अपेक्षितच नव्हतं. तू आता मला विचारलंच नाही मी पट्याशी का बोलले नाही, कारण मला आता याच्या पुढची स्टेप माहितीये. आता पट्या मला लग्नाची मागणी घालणार, कारण त्याच्या मनात लग्नाची इच्छा तयार झाली आहे. त्याला प्रेम हवंय, त्याला संसार थाटायचा आहे, आणि मला यातलं काहीही करायचं नाहीये. अगं पण तूच म्हणायचीस ना की पट्याचं प्रेम त्याला नक्की मिळणार. तर त्याच्यात नकार देण्यासारखं मुळी काही नाहीच आहे. तो इतका चांगला आहे, इतका चांगला आहे असं तूच म्हणत होतीस ना. म्हणत होते, पण माझ्यासाठी नाही आई. का? तुला प्रेम करणारी व्यक्ती मिळण्याचा हक्क नाहीये? अनु नाही मिळत ग असा आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा माणूस. सहजासहजी नाही मिळत. आणि मी काय सांगू ग तुला, तुला माहितीये की सगळं. काय करू मी असा माणूस मिळवून? कारण कोणी कितीही चांगलं असलं तरी मी एक नाती न टिकवता येणारी व्यक्ती आहे. त्यामुळे आता नकोत मला माणसं, नकोत नवीन नाती. मिस अनामिका दरवाजा उघडा प्लीज. दरवाजा उघडा. माझं म्हणणं तर ऐकून घ्या. मिस अनामिका 2 मिनिटं दरवाजा उघडा. अनु दरवाजा उघड आणि आधी त्याला आत घे. काकू प्लीज दरवाजा उघडा. काकू मिस अनामिका 2 मिनिटं दरवाजा उघडा ना. मिस अनामिका प्लीज एकदा माझं ऐका ना. 2 मिनिटासाठी दरवाजा उघडा. काकू सांगा ना, तुम्हाला माझ्यावर ओरडायचं तर ओरडा, चिडायचं तर चिडा. बोला मला की वेड्यासारखं का वागतोस, पण प्लीज असं करू नका. गप. मिस अनामिका प्लीज माझं म्हणणं ऐका ना. तुम्ही ओरडा ना माझ्यावर. मिस अनामिका प्लीज अशा गप्पा राहू नका. मिस अनामिका प्लीज. अनु अगं तुझं काय चाललंय? अशी नको वागूस त्याच्याशी. मग ठीक आहे, तुला नाही ना उघडायचा दरवाजा, मीच उघडते. नाही आई. अनु. काकू मिस अनामिका. अनु मी बोलतेय तुझ्याशी. तुला माझं उत्तर माहिती आहे. अगं पण असं टाळून काय होणार आहे? मला नाही माहित. अनु तो बाहेर उभा आहे दरवाजात, जा आणि बोल अगं त्याच्याशी. ऐका ना, दरवाजा उघडा आणि मला ओरडा. मला विचारा की पटातलं वेड लागलाय का? तू असं वेड्यासारखं का वागतोयस? ओरडा मला, बोला मला, पण प्लीज दरवाजा उघडा. मिस अनामिका. केवढ्या अपेक्षेने आलाय अगं तो. तू बोलावंस असं वाटतंय त्याला म्हणून आलाय ना. बोल ना त्याच्याशी. हे बघ
तुला हो म्हणायचंय नाही म्हणायचंय जे काय म्हणायचंय ते म्हण, पण जाऊन बोल ग त्याच्याशी. अनु, आई, तू दार उघडणार नाहीयस. दरवाजा उघडा मिस अनामिका. मिस अनामिका प्लीज असं करू नका प्लीज. मी विनंती करतो. मी सॉरी म्हणतो हवं तर, पण दरवाजा उघडा मिस अनामिका. ही कुठली पद्धत आहे? मिस अनामिका ऐका ना, माझं ऐका ना. मी तिकडे काय बोलतो ते सगळं विसरून जा. ते महत्वाचं नाहीये. आपली मैत्री महत्वाची ना मिस अनामिका. आपण मित्र म्हणून बोलूया ना. मी नेहमी कसं आलो की तुम्ही दरवाजा उघडता. अरे पट्या बाहेर का उभा आहे, आत ये ना, असं म्हणणं ना मला. मिस अनामिका ऐका ना प्लीज, अशी पाठ नका फिरवू ना माझ्याकडे. एकदा बोला ना माझ्याशी मिस अनामिका. मिस अनामिका, मला ते सगळे म्हणले तुझ्या मनात येते बोल म्हणून मी एकदा बोलून टाकलं. मिस अनामिका ऐका ना प्लीज. काकू 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 सांगा ना त्यांना सांगा ना 2 मिनिटं म्हणून माझ्याशी बोला. काकू मी वेड्यासारखं बोललो काहीतरी. ते महत्वाचं नाहीये. पण पट्या तू जा बाळा. असं म्हणू नका काकू. मला भीती वाटते. हे प्रेम वगैरे या सगळ्याच्या नादात माझी चांगली मैत्रीण गमावून बसेन मी. काकू हे बघ, तुझ्यासारख्या माणसाची अशी अवस्था झालेली मला नाही बघवत. तू नको रे इतका कळवळून बोलूस. मला नाही सहन होत आहे ते. आता तिला नाहीये ना बोलायचं तुझ्याशी. जाऊ दे, जा मग तू. मी नाही जाणार. एकदा विचारा. जा बाळ. नाही मी नाही जाणार. तुम्ही एकदा विचारा त्यांना. या घरात तुझा अपमान झालेला मला सहन होणार नाही. काकू एकदा विचारा ना. वल्ले, हे वल्ले वल्ले लवकर बाहेर घ्या. अहो आले, थांबा जरा. अगं ये लवकर. वल्ले, काय सौरवराव, माई मावशी. अरे आलात तुम्ही? काय झालं तुम्हा तिघांना? तुमचा चेहरा असा का झालाय? आणि
तिघही कुठे गेला होतात? माई मावशी आली फायनली. काय ग काय हवं? गो माई मावशी, मला एवढी भूक लागली मगाचपासनं. किती वाट बघितली तुझी. बरं झालं तू आलीस. अगं भूक लागली होती तर स्वतः काहीतरी करून घ्यायचं ना, नाहीतर या वल्लीकडे मदत मागायची. मागितली असती ग, पण या कुठे होत्या घरी? म्हणजे हो ना, मी पण नव्हतेच इथे, पण मी शेजारीच होते. हा किती अंतरावर? अगं बोलवायचं ना मला, मी आले असते. जरा ते काय आहे माई मावशी, मी मदत करायला गेले होते. घरचं होईना तुला, शेजारी जाते मदतीला. चांगला बदल झाला तुझ्यात. ते काय आहे, आता त्या शेजारच्या मावशी आहेत ना, त्या आपल्याला मदत करतातच ना, मग मी सुद्धा करायला नको? वाढदिवस होता ना शेजारी, तिथेच गेले होते मी. बरं चल, मी तुला देते काहीतरी म्हणून. चल. भाऊजी, आज तुमचा कार्यक्रम होता ना, कॉलेजमधले जुने मित्र मैत्रिणी भेटले असतील, मज्जा केली असेल ना? काय झालं? नाही म्हणजे तुम्ही जुन्या मित्रमैत्रिणींना भेटलात, मला वाटलं खूप आनंदी असाल, पण असा का झालाय चेहरा? नाही म्हणजे असा उतरल्यासारखा. अगं बाई, मी पण काय प्रश्न विचारत बसले. मी चहा आणते तुमच्यासाठी. नाही, आज कॉफीच करते. हा, गरम गरम कॉफी करते, थांबा. नको. अहो पण कॉफी, तुम्ही कॉफी घ्याल ना? मला माफ कर, मला माफ कर. मावशी तू अगं काय बोलतेस तू? तुझं काय चुकलं नाहीये. हे सगळं माझ्यामुळे झालं. अगं तू सुखी होतास रे, बरा होतास. तुझा संसार नव्हता पण सगळं सुरळीत चालू होतं ना. मी हट्ट धरला, लग्न कर, तुला तुझ्या प्रेमाची आठवण करून दिली.
तुला सांगत होते तिला विचार विचार. काय परिणाम झाला? माझ्यामुळे तुझ्या पदरी निराशा आली ना. मला माफ कर. मावशी अग काय बोलतेस तू? ए वेडाबाई, तुझं काहीही चुकलेलं नाहीये. मावशी माझ्याकडे बघ. अगं उलट तू धीर दिलास म्हणून इतकी वर्ष माझ्या मनात मी दाबून ठेवलेली गोष्ट बाहेर तरी पडली. मला अस्वस्थ वाटतंय, पण मी माझ्या मनातलं सगळं त्यांना सांगितलं. त्याचा मला पश्चाताप होतोय म्हणून नाही, तर आता पुढचा प्लॅन काय ठरवायचा म्हणून. अरे असं काय बघता माझ्याकडे? मी एका कोपऱ्यात तोंड पाडून बसेन, कुठेतरी रडत बसेन असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या समोर हा जो माणूस बसलाय ना, तो सौरभ पटवर्धन नाहीये. जसं तुम्हाला बोलायला भाग पाडलंस मावशी, मला मनातलं सांगण्यासाठी प्रोत्साहन दिलंस, तसं मिस अनामिकाने सुद्धा माझ्यात एक बदल घडवलाय. त्यामुळे आता तुमच्या समोर बसलाय ना, तो पट्या आहे, पट्या. हा, आता सौरभ पटवर्धन परत येत नसतो. आता पट्या आहे. आणि 22 वर्ष वाट बघितलेला पट्या आहे. या 22 वर्षात काय काय बघितलंय मी मावशी. माझ्या मनातलं त्यांना कधीही सांगू शकलो नाही. त्यांना माझ्यापासून लांब जाताना बघितलंय, त्यांचं लग्न झालेलं बघितलंय, त्यांना मुलगी होताना बघितलंय. हे सगळं पचवलंय मी 22 वर्षात. आजचा दिवस नाही पचवू शकणार. अरे पण सौरभा, तिनं काहीच उत्तर दिलं नाही. हो नाही काहीच नाही. काहीतरी माहित असायला हवं ना आपल्याला. मी त्यांना काय म्हंटल मावशी? माझं ज्या मुलीवर प्रेम आहे ती मुलगी तुम्ही आहात. पण मी त्यांना हे कुठे विचारलंय की तुमचं माझ्यावर प्रेम आहे का, तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का? विचारलंय का? मग जो प्रश्न मी त्यांना विचारलाच नाहीये त्याचं उत्तर त्या कसं देणार? अरे दादा, पण त्यांनी काहीतरी तर बोलायला हवं होतं ना. किमान त्यांचं मत तरी सांगायला हवं होतं. बरोबर आहे सचिन. म्हणजे त्या क्षणी मलाही वाईट वाटलं होतं, मलाही त्यांचा राग आला होता की आपण इतक्या पोटतिडकीने एखादी गोष्ट त्यांना सांगतोय तर त्यांची प्रतिक्रिया लगेच मिळाली पाहिजे. त्यांच्या मनात काय ते लगेच कळलं पाहिजे, लगेच या गोष्टीचा तडा लागला पाहिजे. पण ती माझी पहिली प्रतिक्रिया होती. आणि आता मी जे बोलतोय ना ते विचार करून बोलतोय. आपण जरा या सगळ्याकडे एकदा त्यांच्या दृष्टिकोनातून बघूया, ठीक आहे? त्यांच्या हिशोबाने आज काय घडलं? आमच्या कॉलेजचं रियुनियन होतं. माझं एका मुलीवर प्रेम होतं. मला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या मुलीला भेटण्यासाठी आज त्या तिथे आल्या होत्या. तिथे आल्यावर त्यांच्यावर मी हा बॉम्ब टाकला की ती मुलगी तुम्हीच आहात. गोंधळून जाणारच ना त्या मावशी. मी नवीन नातं जोडायला का टाळत होतो? कारण मला नवीन नातं जोडण्याची भीती वाटते. नवीन नातं जोडण्याचं वय आहे का, वय नाहीये, या प्रश्नांमध्ये मी अडकलोय. पण त्यांचं तसं नाहीये ना. त्यांच्यासाठी हा प्रश्न वेगळा आहे, कारण ते आधीच एका नात्यामध्ये होरपळून निघाल्या. आधीच लग्नाबद्दलचं त्यांचं मत फारसं बरं नाहीये. त्यामुळे त्यांनी असं करायला हवं होतं, त्यांना असं वाटायला हवं होतं, असं आपल्याला म्हणणं कितीही सोपं असलं तरी त्यांच्यासाठी ते तितकंसं सोपं नसणार आहे मावशी. त्यांचा गोंधळ होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी कसं रिॲक्ट करायला हवं होतं हे ठरवण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार नाहीये. काय ग वल्ले, काय झालं? तुम्हाला वाटत असेल वल्लीने आता काय गोंधळ घातलाय बाबा, पण वल्लीने जो गोंधळ घातलाय त्याचे परिणाम बघितलेत का? हे वल्ले, तू काय गोंधळ घातलायस तो लवकर सांग. मी अगदी ऐकायला उत्सुक आहे. कशाला काळजी करताय?
आणि ऐकायचं नाहीये, मग बघायचं पण आहे. बघायचंय. मी 22 वर्ष जिच्यासाठी थांबलो त्यात तुम्ही आहात मिस अनामिका. काय? दिवस रात्र मी ज्या मुलीचा विचार करतो, जिच्यावर मी वेड्यासारखं प्रेम केलं, त्यात तुम्ही आहात मिस अनामिका. आप्पा, हा, हा व्हिडिओ नुसता मजा घेण्यापुरता नाही हा. म्हणजे ह्याचं नेमकं काय करायचं ना, हम्म. ते वल्लीला चांगलंच माहिती आहे. हॅलो कोकिलाबेन, मी तुम्हाला आत्ता एक व्हिडिओ पाठवलाय. त्या व्हिडिओचं नेमकं काय करायचं ते तुम्हाला कळेल.